जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अजिंक्य भारतच्या वतीने खामगाव शहरातील अनिता कॉलनी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अदू टिश्यू प्रोडक्शन अँड म्युझिक प्रस्तुत तथा निसर्ग प्रेमावर आधारित आउट ऑफ सिलेबस या चित्रपटाचे प्रमोशनही यावेळी करण्यात आले। हा चित्रपट 3 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून पर्यावरण व निसर्गाशी निगडित विषयावरील आधारित असल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे। कार्यक्रमात खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले। केवळ वृक्ष लागवड करून चालणार नाही तर त्याचे संगोपन संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे असेही त्यांनी सांगितले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे डॉक्टर सुगत वाघमारे निर्मित आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल आणि समाजामध्ये निसर्ग संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूरज बेलोकर यांनीही जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज व्यक्त केली। आउट ऑफ सिलेबस हा निसर्ग आणि पर्यावरण यावर आधारित आशयघन चित्रपट असून प्रत्येकाने तो आवर्जून पाहावा असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले। कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक सुरेश ढोले, गोदावरी ॲग्रोटेकचे एरिया मॅनेजर सुरेश पाचपोर, गणेश सरोदे, नितीन जाधव, पत्रकार गणेश पानझाडे, गुलाबराव सोळंके, अजिंक्य भारतचे बुलढाणा आवृत्ती संपादक पंकज ताठे, जिल्हा वितरण प्रमुख गजानन वाघ, व्हिडिओ एडिटर रोहित लांडे, मंथन जाधव, संगीता घोरपडे, लक्ष्मीबाई धुमाळ, आशाबाई सोळंके, वंदनाताई भिरड, रत्नाबाई ढोले, मनोरमा ताठे, कल्याणी जाधव, पल्लवी चव्हाण, ममता सरदार, नम्रता रामसे, पूनम ताठे, नम्रता शेगोकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून वृक्ष संवर्धनाचा संदेश देतानाच पर्यावरण विषयक चित्रपटाच्या प्रचाराचे अनोखे संयोजन पाहायला मिळाले। त्यामुळे कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आज पर्यावरण दिवस आहे। त्या पर्यावरण दिवसानिमित्त अनिता कॉलनी या भागामध्ये वृक्षारोपण साजरे करण्यात आले। त्यासाठी मला खामगाव शहर पोलीस निरीक्षक पवार यांना ताठे, पानझाडे साहेब आणि इथल्या नागरिकांनी बोलवले आणि वृक्षारोपण केले। पर्यावरण वाचवण्याचा हा एक चांगला संदेश आहे आणि आता काळाची गरज आहे। वातावरणातील होणारे बदल, त्या बदलासाठी आता एकच पर्याय राहिलेला आहे, वृक्ष लावा, झाडे लावा, झाडे जगवा। प्रत्येक माणसाने एक झाड तरी लावलं पाहिजे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावाने। त्यानिमित्ताने एक पिक्चर आलेला आहे आता। डॉक्टर सुगत ज्ञानेश्वर वाघमारे निर्माते आहेत। आउट ऑफ सिलेबस या सिनेमात देखील पर्यावरणाविषयी व वृक्षारोपणाविषयी माहिती दिलेली आहे। माझी सर्वांना विनंती आहे, निसर्ग वाचवायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या परिवारातल्या प्रत्येक सदस्यांनी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे। फक्त वृक्षारोपण करून थांबले पाहिजे नाही, तर प्रत्येकाने ते झाड जगवले पाहिजे। ते जगवले वृक्षारोपण तर दरवर्षी होतं, पण ते झाडं कोणी जगवत नाही। तर प्रत्येकांना माझी विनंती आहे की वृक्षारोपण करा आणि निसर्ग वाचवा। धन्यवाद। आज अनिता कॉलनी नागपुरी या ठिकाणी आउट ऑफ द सिलेबस या पिक्चरच्या प्रकाशनाच्या दिनानिमित्त तसेच निसर्ग दिवसानिमित्त आज या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आमचे अजिंक्य भारतचे जिल्हा प्रतिनिधी पंकजभाऊ ताठे यांनी आयोजित केला होता। खरोखर आज जर आपण पाहिलं तर मनुष्य जीवन आणि निसर्ग ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या झालेल्या आहेत। प्रत्येक माणूस आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये निसर्ग हा विषयच विसरलेला आहे। तर आज जो हा पिक्चर निघालेला आहे आउट ऑफ द सिलेबस, या पिक्चरच्या माध्यमातून समाज माध्यमांना एक दिशा देण्याचं काम होणार आहे। तरी प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जगत असताना निसर्ग, विज्ञानाने जरी प्रगती केली तरी निसर्गाशिवाय जीवन हे जगणे शक्य नाही आहे। विज्ञानाच्या आधारावर आपण आपलं जीवन पूर्ण करू शकत नाही। विज्ञानाने किती प्रगती केली तरी तुम्हाला निसर्गाकडे जावंच लागेल। निसर्गानेच आपल्याला या भूतलावर जगताना जो प्राणवायू असेल, जगण्याकरता आवश्यक पाणी असेल, ही हवा असेल, ही सर्व निसर्गाची आपल्याला देण आहे। तर मनुष्याने निसर्गाला देवता म्हणून, निसर्ग हाच ईश्वर म्हणून निसर्गाची ही जी नटलेली संस्कृती आहे ही अधिकाधिक जपण्याकरता
वृक्षारोपण करणे गरजेचे आहे। झाडे लावा झाडे जगवा केवळ एका वाक्यापुरतं निसर्ग संवर्धन न करता प्रत्येक माणसाने आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी असेल, आईच्या स्मरणार्थ असेल, वडिलांच्या स्मरणार्थ असेल, एक एक झाड लावून या निसर्गाचं सौंदर्य अधिकाधिक भरभरून वाढवले पाहिजेत। निसर्ग आपण निसर्गाला काहीच देऊ शकत नाही, निसर्गानेच आपल्याला हा जन्म दिलेला आहे, पंचतत्व हे निसर्गानेच आपल्याला दिलेलं आहे। तर आपण त्याची भरपाई म्हणून एक वृक्ष तरी प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात जगवलं पाहिजेत, लावलंच नाही पाहिजे तर ते जगवलं पाहिजेत। हे बोलून मी माझे 2 शब्द संपतो।